नमस्कार मंडळी, आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आज एका अनुवादित पुस्तकाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। मूळ इंग्लिश पुस्तक आहे आणि मराठीत त्याचं अनुवाद केलेला आहे। हे पुस्तक आहे देवनारचा डोंगर आणि फरजाना हे त्याचं नाव आहे। तर हे जे पुस्तक आहे ते माउंटन टेल्स हे इंग्लिश मधलं पुस्तक आहे। सौम्या रॉय या लेखिकेने लिहिलेलं आणि त्याचा हा मराठी अनुवाद आहे। मनोविकास प्रकाशनाने जून 2023 ला ह्याची पहिली आवृत्ती प्रकाशित केली आहे। हे पुस्तक म्हणजे कचराकोंडीत करपलेल्या स्वप्नांची कहाणी आहे। पुस्तकाच्या मूळ लेखिका सौम्या रॉय 2013 साली देवनार मधल्या कचरा वेचकांना पहिल्यांदा भेटल्या। 120 फुटांहून उंच असणाऱ्या या डोंगराची एक बाजू अरबी समुद्राने वेढलेली आहे, तर दुसऱ्या बाजूला ओळीने डोंगराला चिकटून उभ्या असलेल्या वस्त्या तिथे होत्या। तिथल्या 4 कुटुंबांच्या जीवनाचं आणि व्यवसायाचं तब्बल 8 वर्ष निरीक्षण करून सौम्या रॉय यांनी ते सर्व समजून घेतलं आणि हे पुस्तक लिहिलेलं आहे। लेखिकेने त्यातल्या फरजानाची ही गोष्ट आपल्याला सांगितली आहे। लेखिका म्हणते की त्या कचरा वेचकांच्या नजरेतून त्या डोंगराकडे पाहायला त्या व्यक्तींमुळे त्या शिकल्या। मुंबईकरांना नको असणाऱ्या वस्तू या डोंगरावर पडतात आणि कचरा वेचकांच्या हातात ही संपत्ती पडते आणि ते त्यांच्या जीवनाचं खरं तर कच्चा माल बनून जीवनाचं एक उपजीविकेचं साधनच बनतं। देवनारच्या डोंगरावरील कचऱ्याच्या वस्तीमध्ये त्यांनी स्वतःचे असे या वस्तीतल्या लोकांनी जग निर्माण केलेलं आहे। पत्रकार सौम्या रॉय यांनी या दुर्लक्षित जगाला पुस्तकातून आपल्या समोर उलगडलेलं आहे। मूळ लेखन इंग्लिशमध्ये आहे, त्याचा अनुवाद हे छायाताई दातार यांनी केलेला आहे। त्या म्हणतात की आपला चंगळवाद किती फोफावला आहे हे मोजायचं असेल तर मुंबईमधल्या देवनार येथे यावं आणि एका 18 मजली उंच डोंगरावर नजर टाकावी। 125 वर्षापूर्वी सुरू झालेली ही 400 एकराची सपाट जागा आज 18 मजली उंच अशा डोंगराने व्यापली आहे। या डोंगराचं काय करायचं हे अद्यापही मुंबई महानगरपालिकेला उमगलेलं नाही। तसंच हा कचरा हे उपजीविकेचं साधन बनवत जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि तेथे राहणाऱ्या माणसांचं एक असं जे भयान जग आहे ते पण समजून घ्यायला हवं। कचरा डेपो बंद व्हावा म्हणून न्यायालयीन लढाई एका बाजूला, तर कचऱ्याचा आधार घेत सुरू झालेल्या तिथल्या माणसांचा जीवन संघर्ष दुसऱ्या बाजूला, अशा दोन्ही बाबी एकाच वेळी या पुस्तकातून आपल्या समोर येतात। डोंगराच्या कुशीत जन्माला आलेली लाखभर लोकांची वस्ती, कचऱ्याच्या डोंगराच्या आश्रयाने राहणारी ही माणसं ही देखील कचऱ्याच्याच मोलाची असतील अशा दृष्टीने मुंबईकर या वस्तीकडे पाहतात। पण त्या वस्तीतल्या लोकांच्या माणुसकीचे खरं तर तसं बघितलं तर लेखिकेच्या लक्षात आलंय की तिथे राहणाऱ्या लोकांचे माणुसकीचे भान हे जे आपण पाहतो त्याचे आपण चकित होऊन जातो। तसंच मध्यमवर्गीय माणसांना स्वतःच्या चंगळवादाची आठवण करून देतं आणि मनाला टोच लावणार हे लेखन नक्कीच आहे। पुस्तकाचा विषय आणि आशय खूप महत्वाचा आहे। हे पुस्तक वाचकाला अस्वस्थ करत विचार करायला लावणारं आहे। माणसानंच निर्माण केलेल्या प्रश्नांकडे पाहण्याची नवी दृष्टी हे पुस्तक आपल्याला नक्की देतं। फरजाना या कहाणीची नायिका आहे ही हैदर अली यांची 4 नंबरची मुलगी, भावंडांमध्ये 6व्या नंबरावरती आहे। तिची आई शकीमून अली शेख। सप्टेंबर 2000 मध्ये जेव्हा फरजाना 2 वर्षाची झाली तेव्हा भारताच्या पर्यावरण खात्याने कचऱ्या संबंधात काही नियम बनवायला सुरुवात केली होती। सुप्रीम कोर्टाने सरकारला सांगितलं होतं की देशातील कचऱ्याच्या वाढत्या डोंगरांवर नियंत्रण हे आणलं पाहिजे। देशात कोठेच नसेल इतका भयंकर कचरा देवनारमध्येच सापडला असता। अनेक नियम बनवले गेले आणि त्यातील एक होता की येथे आक्रमण करणारी ही कुटुंब वस्तीपासून दूर ठेवली पाहिजेत। म्युनिसिपालिटीचे अधिकारी तेथे येऊन जात
पण ते निघून गेल्यावर कचरा वेचकांची घरं पुन्हा उभारली जात. शहरातली घाण सातत्याने येथे टाकली जात होती. डोंगर हा वाढतच होता. कचरा वेचकांचा कच्चा माल गोळा करत होते. काही जण ते विकत होते, काही जण साठवून ठेवत होते. मुंबईत नवीन नवीन मग इमारती आल्या. 1995 मध्ये बॉम्बेचं मुंबई झालं. नव्या नव्या वस्तूंनी इमारती वाढल्या, पण त्यामुळे जुनं जे होतं ते डोंगरावर येऊ लागलं आणि कचरा वेचकांमुळे या जुन्या गोष्टींना उजाळा मिळू लागला. पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या, अन्नाचे प्लास्टिकचे डबे, खाऊन उरलेलं अन्न, जुन्या वायरी, शॅम्पूची छोटी पाकिटं, केचपची पाकिटं असा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा डोंगरावर जमा होऊ लागला. फरजाना जवळच्याच उर्दू प्राथमिक शाळेत सकाळी जात होती आणि दुपारी वडिलांनी बांधून ठेवलेली कापडाची बंडले ती घरी आणत होती. तिचा मोठा भाऊ जहांगीर कधी शाळेत गेला नाही, पण बहिणींनी शाळेत जावं असं तो म्हणत होता. फरजाना मात्र डोंगरावर जाण्यात खुश होती आणि घरातही त्यामुळे मदतही होत होती. 2008 साली फरजानाने शाळा सोडून दिली आणि पूर्ण वेळ ती डोंगरावरच काम करू लागली. न्यायालयाने डोंगर छोटा करण्यासाठी ऑर्डर काढली. तेथील रहिवाशांनी 1996 मध्ये या डोंगराचे काहीतरी करावे आणि त्यापासून येणारा धूर बंद करावा यासाठी खटला दाखल केला होता. या अर्जानंतर न्यायालयाने म्युन्सिपॅलिटीला एक आदर्श कचऱ्याचं नगर दुसरीकडे कुठेतरी वसवावं असा आदेश दिला होता आणि ते होईपर्यंत देवनारच्या कचऱ्यासाठी काही शिस्त लावावी आणि कायदे करण्याचा प्रस्ताव दिला. कोर्टाने एक कमिटी सुद्धा नेमली. या मोठ्या डोंगरातून पुढे छोट्या छोट्या टेकड्या व्यवस्थितपणे तयार केल्या गेल्या. म्युन्सिपाल्टीने या ढिगाऱ्यातून निघणाऱ्या रासायनिक गॅसचं मोजमाप करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की येथील हवा अधिकाधिकच प्रदूषित होत चालली आहे. कचरा नियमाचे सर्व प्रकार मात्र अपुरे ठरत होते आणि डोंगर जागचा हालायचं काही नाव काढत नव्हता. फरजानाचं कुटुंबही तिथंच राहत होतं. त्यांचं जीवन रहाटगं सुद्धा चालवत होतं. शहराला समुद्राचा विळखा असल्यामुळे हळूहळू हा डोंगर पाण्याच्या दिशेने पुढे पुढे चालला होता. न्यायालयाकडून दबाव आल्यामुळे 2006 साली म्युन्सिपाल्टीने एक खाजगी सल्लागार तज्ज्ञ याची नियुक्ती केली. त्यांच्या अहवालानुसार देवनार परिसर, मुलुंडमधील असाच एक छोटा डोंगर आणि गोराईचा असाच कचऱ्याचा डोंगर हे बंद करायचं गरजेचं होतं. पण कचरा नगरी मात्र वाढतच चालली होती. 2008 साली न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी पुन्हा एकदा तक्रार दाखल केली गेली. फरजानाचे कुटुंब मात्र त्यांच्या उपजीविकेच्या संघर्षात एवढं बुडून गेलं होतं की बाहेर चाललेल्या राजकारणाशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. डोंगर जसजसे मोठे होत चालले होते त्यांना हलवणं हे अधिकच कठीण होत जात होतं. जसे कचऱ्याचे डोंगर फुटाफुटाने वाढत होते, फरजाना डोंगरावर जात होती आणि तिला ते डोंगरावर जाणं आवडतही होतं. फरजानाचे कुटुंबीय मात्र त्यांच्या उपजीविकेच्या संघर्षात एवढे बुडून गेले होते की बाहेर चाललेल्या राजकारणाशी त्यांना काहीही देणं घेणं नव्हतं. डोंगर जसजसे मोठे होत होते तसतसं त्यांना हलवणं अधिकच कठीण होत जात होतं आणि जसे कचऱ्याचे डोंगर फुटाफुटाने वाढत होते तसतसं काठावर राहणाऱ्या वस्तीतील माणसांचाही विकास होत होता. 26 फेब्रुवारी 2016ला न्यायाधीशांनी आदेश दिला की म्युन्सिपाल्टीने मुंबईचा विकास आणि घरे बांधण्यासाठी धोरणामध्ये बेपर्वाई दाखवली आहे आणि विशेषतः सतत वाहत जाणाऱ्या या कचऱ्याचा ओघ आणि तो ज्या डोंगरावर ओतला जातो त्याची गळती अवस्था ही लक्षात घेतली गेलेली नाही. शहराचा विकास वाढवताना त्याबरोबर कचराही वाढ होत असतो आणि रहिवाशांना त्याचा त्रास होतो. रहिवाशांना जगण्याचा हक्क आहे. आपल्या संविधानानुसार खरं तर तो मूलभूत हक्क आहे. प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा मूलभूत अधिकार रहिवाशांना आहे आणि त्याचं या कचऱ्यामुळे उल्लंघन होत आहे. न्यायालयाने 30 जून 2017 ही तारीख देवनारमध्ये कचरा टाकण्यासाठी शेवटची म्हणून नक्की केली. एक कमिटी स्थापन झाली. नव्या इमारती बांधायला परवानगी नाकारली गेली. न्यायालयाच्या निकालानंतर कचऱ्याचे ट्रक्स मुलुंड आणि नव्याने सुरू झालेले कांजूरमार्ग इथलं डम्प ग्राउंड येथे जाऊ लागले. देवनारला येणाऱ्या ट्रकची संख्या हळूहळू रोडावत गेली. 5 जून 2016ला फरजानाने हिचा 18वा वाढदिवस होता. त्या दिवशी तिने तिच्या मनी बॉक्समधनं एक जीन्स खरेदी केली.
केक, वेफर्स, चॉकलेटही घेतले आणि तिचा 18वा वाढदिवस तिने साजरा केला, कारण आता ती प्रौढ झाली होती. 27 जुलै 2016 रोजी सल्लागारांनी मुंबईच्या कमिशनरला ही कचरा वसाहत हळूहळू कशी आखडत आणायची यासंबंधी आराखडा सादर केला. त्यांनी सुचवलं की 326 एकरच्या या वसाहतीपैकी काही भाग स्वच्छ करून पुढे प्रत्येक दिवशी 5000 टन कचरा जो येणार आहे त्यामधला अर्धा कचरा वापरून एक प्लांट चालू करता येईल, जेणेकरून वीज निर्मिती होईल आणि शहराला ती वापरता येईल. पुढे असं झालं की एक दिवशी एक बुलडोझर आला आणि तो फरजानाच्या अंगावरून फिरला गेला. तिला त्याच्यामुळे खूप दुखापत झाली. तिला दवाखान्यात आणलं गेलं. तिची बरीच हाडं मोडली होती. तिचं लिव्हर, छोटा आतडं ह्याच्यावरही जखमा होता. डाव्या डोळ्याला तिला दिसणंही कमी झालं होतं. शिवाजीनगर पोलीस स्टेशनला फरजानाच्या अपघाताची तक्रार नोंदवली गेली. फरजानाला वाटत होतं की ती आता काही फार काळ जगणार नाही. बरेच कचरा वेचक या दवाखान्यात ICUच्या बाहेर थांबले होते. त्यांना खरं तर नक्की काय झालंय काहीच माहीत नव्हतं, पण त्यांच्यापैकी कोणीही फरजानाच्या जागी असू शकत होतं आणि त्यांच्या जीवनाचं हे चित्र ते पाहत होते. त्या वस्तीतल्या लोकांमधलं माणुसकी, एकोपा ह्यातून खरंच दिसून येतो. बुलडोझरने फरजानावर कसा रोलर फिरवला याबद्दल तेथील वेचकांनी साक्षी दिल्या आणि ड्रायव्हरवर तक्रार नोंदवली गेली. निष्काळजीपणे आणि उद्दामपणे ड्रायव्हिंग केल्याचा गुन्हा जर सिद्ध झाला असता तर त्याला 2-3 वर्षाची तुरुंगात राहण्याची शिक्षाही दिली गेली असती किंवा आणि शिवाय त्याचं लायसन्सही काढून घेतलं जाऊ शकत होतं. पण झालं असं की तो ड्रायव्हर या अपघातानंतर खूप घाबरला होता आणि तो स्वतःहूनच पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी ही घटना सांगायला तो आला होता. पोलिसांनी त्याला अटकही केली, पण पुढे तो जामिनावर सुटला. त्याची केस पुढे कधी चालली नाही आणि त्याला कधी शिक्षाही झाली नाही, असं लेखिकेने म्हटलं आहे. डोंगरावर काम थांबलं. फरजानाच्या कुटुंबियांना भरपाई मिळावी, ड्रायव्हरला शिक्षा व्हावी आणि डोंगरावर काम करत असताना संरक्षण मिळावं अशा मागण्या केल्या गेल्या. म्युन्सिपाल्टीच्या म्हणण्यानुसार फरजानाचे कुटुंबीय हे बेकायदेशीर काम करत होते, तेव्हा भरपाईचा प्रश्नच कुठे येतो. वेचकांनाही खरं तर पुन्हा एकदा समज आली की ते बेकायदेशीर जीणं हे जगत आहेत. जमीन बळकावणारे अशी त्यांची ओळख आहे असंही नाही. खरं तर त्यांना खरंच कुठलीच ओळख नसलेले, काळोखात डोंगराच्या छायेत राहणारे अशीच काय ती त्यांची ओळख होती. फरजानाही अशाच या अनोळखी सैन्याचाच भाग होती. फरजानाचे कुटुंबीय रोज प्रार्थना करत होते आणि ह्या दुःखाला सामोरी जाण्याचे धैर्य गोळा करत होते. 3 दिवसानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या डोक्याची दुखापत बरी होत आहे आणि तिच्या शरीराचे जे तुटलेले वेगवेगळे भाग आहेत ते दुरुस्त करायचे, ते आता काम सुरू करतील. अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागणार होत्या. फरजाना सतत जीवन मरणामध्ये फिरत होती. वेचकांनी दवाखान्यात पूर्वी खूप गर्दी केली होती. हळूहळू ती कमी कमी होत गेली. जो तो आपापल्या कामाला लागला. सप्टेंबरच्या अखेरीस फरजाना घरी परतली. डोंगराच्या छायेमध्ये ती परत आली. दवाखान्यात आणि घरी नदीम हा मुलगा फरजानाच्या भेटायला यायचा आणि तिची काळजी घ्यायचा. फरजानाच्या वडिलांना मात्र काळजी वाटायची की हा नदीम पुढे जाऊन फरजानाच्या लग्नात अडथळा ठरेल का काय. त्यांनी नदीमची चौकशी केली. नदीमचे वडील 2016 मध्ये कॅन्सरने वारले होते आणि तो नदीम हा गॅरेजमध्ये धातूचे वेगवेगळे भाग म्हणजे वापरून उरलेले गॅरेजमधले भाग किंवा इतर काही वस्तू हे कचरा म्हणून ट्रकनी आणून टाकायचं काम करत होता. नदीमने फरजानच्या वडिलांना सांगितले की त्याला तिच्याशी लग्न करायचं आहे. खरं तर हे ऐकल्यावर त्यांना बरं वाटलं, कारण जर नदीमच्या घरच्यांनी परवानगी दिली आणि हे जर लग्न होऊ शकलं तर त्यांच्या पुढे जो फरजानाच्या लग्नाचा प्रश्न होता अपघातानंतरचा तो सुटणार होता. नदीमच्या आईला फरजानावरच्या त्याच्या प्रेमाबद्दल कल्पना होती. नदीमसाठी फरजानने तिच्या दुखऱ्या पायाकडे लक्ष न देता चालायचा खूप प्रयत्न केला. नदीमच्या घरच्यांच्या परीक्षेत आणि पसंतीला उतरण्यासाठी, तिला पास होण्यासाठी खूप प्रयत्न ती करत होती. तिच्या गल्लीत
मुलींसाठी फुकट चालवला जाणारा फुटबॉलचा क्लास होता, ज्याचं नाव होतं खुला आसमान. तिथे सुद्धा ती मुद्दामून जायची. हातपाय सरळ होतील, व्यायाम होईल या उद्देशाने, त्या हट्टाने त्या क्लासमध्ये जात होती. इकडे फरजानच्या वडिलांना तिच्या लग्नाचा खर्च कसा उभा करायचा ह्याची काळजी लागली होती. मध्यंतरी नोटबंदी जाहीर केली गेली सरकारकडनं. शहरामध्ये वर्षानुवर्ष लपवून ठेवलेल्या नोटा आता डोंगराकडे येऊ लागल्या होत्या. काही वेचकांनी त्या कमी किमतीने विकल्या सुद्धा, पण नंतर पोलिसांनी त्यावर बंदी घातली. एप्रिल 2017 मध्ये नदीमचे काका फरजानला भेटण्यासाठी आले होते. नदीमने त्या भेटीची सूत्र आपल्या हातात घेतली. त्याच्या काकांनी फरजानाला पसंत केलं. लग्नाची तारीख 21 मे ठरली. गल्लीच्या तोंडाशी असलेला हॉल भाड्याने घेतला. लग्नाचा दिवस आला. विवाहाच्या करारावर सह्या झाल्या. नदीमने फरजानच्या चेहऱ्यावरील बुरखा काढून टाकला. 2 दिवसांनी ते दोघं कुटुंबियांसह शहरात फिरायला बाहेर पडले. हाजी अलीलाही गेले. लग्नानंतर फरजानचा डोंगराशी संबंध राहिला नाही आणि काही दिवसांनी ती गरोदरही राहिली. न्यायालयातील केस 2018 मध्ये पुन्हा सुरू झाली. आतापर्यंत केस चालू होऊन 2 दशकं उलटून गेली होती. देवनारची कचऱ्याची जागा सोडून नवी मुंबईतील करवले येथे कचरा डेपो हलवावा असं ठरवलं गेलं, पण अधिकाऱ्यांनी त्याकडे काही लक्ष दिलं नाही. 2018 मध्ये फरजानाच्या वडिलांनी तिच्या बाळंतपणाच्या खर्चाची जुळवाजुळव करायला सुरुवात केली, पण तिचं बाळंतपण तिच्या सासरीत झालं. डोंगरावर काही मौल्यवान वस्तूही मिळत नव्हत्या, त्यामुळे खरं तर ते चिंताग्रस्त होते, पण तिची दोन्ही बाळंतपणं सासरी झाली. नदीम रात्रंदिवस ट्रकच्या फेऱ्या घालत होता. 8 जुलैला फरजानाला मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं आयेशा. त्यानंतर तिला एक मुलगा झाला. 31 डिसेंबर 2019 पासून कचरा टाकायला बंदी केली गेली. कचऱ्याच्या जुन्या टेकड्या हळूहळू सपाट करायला सुरुवात केली पाहिजे असा न्यायाधीशांनी 9 एप्रिल 2019ला आदेश दिला. हुकमानुसार वस्ती बंद करण्यासाठी उपाय सुरू झाले. डिसेंबर 2019ला न्यायालयाने तारीख वाढवून 6 नोव्हेंबर 2020 पर्यंत ही मुदत वाढवली. म्युन्सिपालिटीने कचऱ्यापासून वीज निर्मितीसाठी 600 टन कचरा वापरून असा नवीन प्लांट बनवू असं आश्वासन दिलं, पण खरं तर रोज येणाऱ्या कचऱ्याची जर आपण क्वांटिटी बघितली तर हा 600 टन हा त्याच्या निम्म्यापेक्षाही कचरा नव्हता आणि या आराखड्याप्रमाणे हे सगळं करायला 3 वर्ष लागणार होते. एकंदरीत हे जे पुस्तक आहे ते जवळजवळ 230 पानी पुस्तक आहे आणि हे आपल्याला कचरा वेचकांच्या जीवनाबद्दल चित्र आपल्या डोळ्यापुढे उभं करतं. मुंबईत एका बाजूला चंगळवादात बुडालेले श्रीमंत असं जग आणि दुसऱ्या बाजूला उपभोगाला प्राधान्य देऊन वापरा आणि फेका या संस्कृतीने निर्माण केलेला हा कचरा हेच आपलं उपजीविकेचं साधन आहे आणि ते साधन बनवणाऱ्या कचरा वेचकांचं बकाल जग असं हे 2 विरोधाभासातले हे जग हे आपल्या पुढे उभं राहतं आणि मुंबईसारख्या शहराचं हे दुभंगलेपण हे आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळतं. तर मंडळी, हे पुस्तक आपल्याला वाचलं की थोडंसं नवीन दृष्टी देणारं आहे, थोडंसं आपल्याला कचरा वेचकांबद्दल माहिती देणारं पण आहे आणि आता आपण म्हणतोय खरं पर्यावरणाबद्दल जेव्हा जागृती निर्माण होते तेव्हा आपणच कचरा निर्माण करतोय आणि त्या कचऱ्याचं पुढे काय करायचं याबद्दल विचार करणं गरजेचं आहे, अशी ही नवी दृष्टी हे पुस्तक आपल्याला नक्की देतं आणि विचार करायला प्रवृत्त करणारं नक्कीच आहे आणि म्हणून मला वाटतं आपण हे सर्वांनी वाचायला हवं. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.